आज आपण जाणून घेणार आहे एम्ब्रियो ट्रान्सफरची प्रोसिजर बद्दल। ही जी प्रक्रिया आहे ते तुमचे एग्स काढल्यानंतर एम्ब्रियोज बनवल्यानंतर हे एम्ब्रियोज गर्भाशयामध्ये आपण परत ट्रान्सफर करतो। एम्ब्रियो ट्रान्सफर तुमच्या 3ऱ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी असू शकतो। आणखीन जे महत्त्वाचं आहे की एम्ब्रियो ट्रान्सफर फ्रेश सायकल म्हणजे जेव्हा एग्स काढले तेव्हा करू शकतो किंवा जेव्हा आपण एग्स काढून एम्ब्रियो बनवून फ्रीज करून फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर सुद्धा करू शकतो। मोस्ट ऑफ द पेशंट्समध्ये हे एम्ब्रियो ट्रान्सफरच्या वेळी अॅनेस्थेसियाची काही गरज नसते। तुम्हाला एक्सपेक्टेड असतं की तुम्ही खाऊन पिऊन येणार, ब्लॅडर फुल ठेवून येणार आणि ज्या दिवशी एम्ब्रियो ट्रान्सफर असतं डॉक्टर तुमची सोनोग्राफी वरून करणार, म्हणजे त्यांना मार्ग दिसेल कुठच्या रस्त्यातून त्यांना एम्ब्रियोज व्यवस्थित गर्भाशयाचे राईट पॉइंटवर सोडायचे आहे। म्हणून तुम्हाला ओटी थिएटरमध्ये घेऊन ते क्लिनिंग केल्यानंतर जसं सोनोग्राफीमध्ये पोझिशन देतात तशी पोझिशन देणार। वरून सोनोग्राफी करताना एकदम जेंटल प्रोसिजरमध्ये एम्ब्रियोज छोटेसे ट्यूबमध्ये, ज्याला आपण एम्ब्रियो ट्रान्सफर कॅथेटर म्हणतो, त्याच्यामध्ये घेऊन तुमच्या गर्भाशयामध्ये आत सोडले जातात। ह्याच्या अगोदर नक्की तुमची पूर्ण विटनेसिंग आणि तुमची ID चेक करणं फार महत्त्वाचं आहे। एम्ब्रियो ट्रान्सफर हा दुखण्यासारखा प्रोसिजर नाही आहे। इनफॅक्ट हा प्रोसिजर एवढा जेंटल असतं की तुम्हाला अजिबात पेन नाही व्हायला पाहिजे। जसं मी म्हणाले, एम्ब्रियो ट्रान्सफरसाठी अॅनेस्थेसियाची अजिबात गरज नसते आणि अनलेस गर्भाशयाचा काही मार्ग अवघड आहे किंवा डॉक्टरने आधीपासून तुमचा असा डिसिजन घेतलेला आहे। एम्ब्रियो ट्रान्सफर झाल्यानंतर रेस्ट घ्यायची काही गरज नाही। फक्त तुम्ही मेडिकेशन्स वगैरे पूर्णपैकी समजून घ्या आणि तुम्हाला कधी डॉक्टर परत ब्लड टेस्टसाठी बोलवतंय हे लिहून घ्या आणि मग तुमच्या घरी जाऊन मेडिकेशन घ्या। तुमची नॉर्मल सारखी पूर्ण लाईफस्टाईल कंटिन्यू ठेवा।